वसंत खेडेकर मॅन फ्रॉम कासेवाडी अप्रतिम फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र 8 चेंडू आणि 26 धावांची धमाकेदार खेळी केली होती. 49 धाव संख्येत मात्र 50% ज्याचा वाटा होता असा हा वसंत खेडेकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनतोय. मी श्री नामदेव बाटे मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की वसंत खेडेकर याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक प्रदान करायचा. 8 चेंडू आणि 26 धावांची दिलबहार खेळी ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली असा हा वसंत खेडेकर आज मात्र इथे वादळ ज्याच्या नावाने आलं होतं या मॅच मध्ये SYMDBB या संघाला मात्र अक्षरशः पुरेपूर समाचार घेतला गोलंदाजीचा असा हा वसंत खेडेकर. अप्रतिम फलंदाजी कीप इट अप. आपल्या संघासाठी अशीच मात्र उत्तरोत्तर तुझ्याकडनं कामगिरी होत राहो ही शुभेच्छा. विवान वाजे आणि देवचंद महाडिक यांनी जे षटकारांना कॅश प्राइज लावलं होतं ते मला असं वाटतं ऑनलाईन जीपे केलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे. वसंत खेडेकर यांनी आपल्याला ऑनलाईन पेमेंट झालेला आहे. फास्ट करायचं आहे मुंद्रे संघ प्लीज जरा स्पीडअप करायचं आहे. पंचांनी पण लक्ष द्यायचं आहे. जास्त टीम मीटिंग नको. आपले सामने अगदी वेळेत आणि चांगल्या रीतीने पार पाडत आहेत आणि यापुढे सुद्धा तेच पार पाडतील आणि आपल्याला एक नवा आदर्श आपल्या गवळी समाजापुढे ठेवायचा आहे. कारण खरं तर सांगायचं झालं अविनाशजी काते एक छोटा गाव आपण काकल गौलवाडी म्हणून पाहतो परंतु एक तळमळ आणि तगमग आपण क्रिकेटसाठी पाहतो त्यांच्याकडून आणि खरोखरच सामाजिक काम असो किंवा मॅचेस असो त्यांच्या टुर्नामेंट असो शिस्तबद्ध संघ स्वतः खेळत असताना सुद्धा कोणताही वाद करत नाहीत किंवा कधीही कोणाला कोणता त्रास देत नाहीत. आणि आता मात्र त्यांचं जे आयोजन आहे ते सुद्धा एक नंबर आयोजन आपण म्हणू शकतो. या छोट्याशा गावाची तारीफ करावी तेवढी कमी. गोलंदाजी मार्कवर दीपेश सज्जा. फलंदाजी मार्कवर आहेत दोन बंधू सचिन महाडिक आणि सौरभ महाडिक ज्यांच्यावर संघाची दारोमदार आहे. आणि हा काहीसा गोंधळ आणि गडबड आणि त्यामध्ये मात्र विकेट जातोय तो म्हणजे छोटा बंधू सौरभ महाडिक मोठा झटका रनआउटच्या स्वरूपात. आणि श्री वामन महाडिक यांच्याकडून कॅश प्राइज होत परंतु आता सुद्धा जाहीर करतोय सचिन महाडिक याने जर 3 चेंडू 3 षटकार लगातार हॅट्रिक केली तर मात्र 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. वन डाऊन बॅट्समन कोण असेल त्यांनी लवकर जायचंय. आयोजक विनंती असेल. खरं तर आयोजन करत असताना मात्र टीम टाकलेली आहे आणि श्री विनेश खेडेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दहिवली गावचे एक ऑलराऊंडर फलंदाज गोलंदाज आणि एक ऑलराऊंडर फिल्डर म्हणून नावारूपाला आलेले त्यांचा धावीर क्रिकेट क्लब काकल गौलवाडी आयोजित कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कोणीही जरी 3 लगातार 6 मारले तरी श्री वामन महाडिक यांच्याकडून 500 रोख रक्कम लागू आहे याची नोंद घ्यायची काकल गौलवाडी या संघाने. दीपेश राज साठी सुरेख चेंडू होता. सुरेख हाताळणी केली होती. क्लास दाखवायचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केलेली आहे आणि अपील मध्ये यश येतोय असं वाटतंय आणि बॅटची कडा घेऊन हा दुसरा लगातार विकेट जातोय तो म्हणजे राज महाडिक याच्या रूपामध्ये. बॅक टू बॅक सेकंड विकेट. डीजे
आणि आता फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे अमित. आज कुठेतरी संकेशची कमी खळत असेल. संकेश रिकामे जो या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका निभावत असतो आणि त्यांचे छोटे बंधू कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक म्हणून आपण आज जो हा सोहळा पाहतोय आणि जे आता बॅटिंग स्ट्राईकला आलेले आहेत ते सुद्धा त्यांचेच बंधू आहेत. अमित, दीपेश. पुढील चेंडू सुरेख फटका आहे. गुडल्यांच्या चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने फटकवलेला आहे परंतु हा झेल बाद. लगातार विकेट हॅट्रिक, टीम हॅट्रिक होते आणि हा तिसरा गडी बाद. डीजे हर हर महादेव गर्जुन जय घोष, मावळत भरला भगवा जोश. हर हर महादेव गर्जुन जय घोष, मावळत भरला भगवा जोश. समर्थ जिजाऊचा शिवा, जेणा चालय विशुभाचा छावा. गोड अशी बातले कांची नाही, जगी कुठं दुजी. वाघ शुभान छावा संभाजी. BCC 11 काकल गोलवाडी स्वतः आयोजन करत असताना मात्र खेळत असताना कुठेतरी बॅकफुटला जात आहेत की काय असं वाटतंय, कारण धावपळकावर फक्त धावा लागलेल्या आहेत एक आणि आतापर्यंत मात्र गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 3. विशाल माडिक. दीपेशचा पुढील चेंडू सुरेख मारा. अगदी बिंदी गेंद, काही समजलेला नाही, फटकावायचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू विसावतो. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव संख्या झाली आहे स्थिर. या स्पर्धेला देखील काकलगोलवाडी याचे सुपुत्र, ज्यानं महाराष्ट्र यादव चॅरिटेबल तळाशाखेचे खजिनदार आमचे विनायकजी महाडिक साहेबांचं आगमन होतंय. तसेच काकलगोलवाडी याचे एक उद्योजक भरतजी महाडिक साहेबांचं आगमन होतंय. तरी श्री धारावी क्रिकेट क्लब काकलगोलवाडीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात. तसेच संदीप महाडिक साहेबांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आपलं क्रिकेट संघाच्या वतीने, काकलगावचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील आगमन होतंय. संदीप, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण दाखल झालात. एक पर्सनॅलिटी, जो डॅडींचीच पर्सनॅलिटी ओळखली जाते, ते विनायक महाडिक साहेबांचं आगमन होत आहे. एक उद्योजक नावारूपाला आले ते भरतजी महाडिक साहेबांचं आगमन होत आहे. तसेच संदीप महाडिक साहेबांचं देखील आगमन होते. पुनश्च श्री धारावी क्रिकेट क्लब काकलगोलवाडी यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच काकलगावचे अभिषेकजी लाड साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया समालोचन कक्षामध्ये. दीपेश विशाल साठी सुरेख फटकावलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, गॅदर करेल, थ्रो करेल. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसरा घेण्याचा मानस आहे विशालचा परंतु सचिनने साफ नकार दिलेला आहे. धाव संख्या आहे स्थिर. धाव संख्या झालेली आहे ती 4. 3 गडी बाद 4 धाव. काय षटक हाताळलंय ते म्हणजे दीपेश याने. अप्रतिम गोलंदाजी. 4 धावा, 3 गडी बाद 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी. कुठेतरी दबावामध्ये आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे काकलगोलवाडी या संघ, परंतु त्यांची जमेची बाजू असेल. सचिन महाडिक विकेटवर आहे. डीजे शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे संघाकडून सांघिक दुसरं षटक घेऊन आणि त्याचा सामना करतोय तो म्हणजे विशाल माडिक. अष्टपैलू खेळाडू, एक्सपिरियन्स खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे काकलगोलवाडी या संघाकडे. आणि दोन्हीकडे पण क्षमता आणि ताकद आहे, क्लास आहे खेळण्याचा. शुभमचा पहिला चेंडू, सुरेख फटका, दमदार आणि हा शानदार विशाल माडिकच्या बॅट मधून उत्तुंग षटकार.
परत एकदा शुभम सज्ज आहे विशाल साठी आणि हा समाचार घेत असताना खरपूस समाचार पंच मला असं वाटतं हाईटचा नो बॉल घोषित करत असताना आणि 2 धावेने धाव संख्येत भर पडते 9+1 आणि धाव संख्या झालेली आहे ती 3 बाद 12 धावा. पाणी द्यायचं आहे विशाल माडिक यांना पाणी द्यायचं काकलगौलवाडी संघ काहीतरी दुखापतग्रस्त झालेला आहे खरं तर पाय मुरगळला की काय स्प्रे 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 घेऊन जायचंय स्प्रे सुद्धा घेऊन जायचं काहीतरी सांगत असताना की फ्री हिट असणार आहे या पुढील चेंडू आणि हा मौका असणार आहे तो म्हणजे सचिन महाडिक साठी जर कोणत्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक साठी आता मात्र एटीएम खोललं गेलेलं आहे ते म्हणजे आपले श्री विनायक महाडिक यांच्याकडून 1001 रोख रक्कम पारितोषिक दिलं जाणार 3 बॉल 3 षटकार हॅट्रिक साठी विनायक माडिक यांनी आता आपलं एटीएम ओपन केलेलं आहे काकलगौलवाडी या संघाने याची मात्र नोंद घ्यायची आहे. सचिन महाडिक फलंदाजी मार्कवर सज्ज आणि मारा करेल तो म्हणजे शुभम ज्याच्या पहिल्या चेंडूवर आला होता षटकाराने हा दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेता असताना चेंडू सीमा रेषा पार षटकार काकलगौलवाडी संघाचा मावळा सचिन महाडिक आणि विशाल महाडिक आता मात्र खिंड लढवत असताना आपल्या संघासाठी शुभम मारा करे सचिन साठी दबाव पाहायला मिळतोय पंच दंडित करतायत कारण लाईन मिस केलेली आहे आणि अशा प्रकारे वाईट चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय आणि धावसंख्या झालेली आहे 3 बाद 19 धावा. पहिला षटक अप्रतिम हाताळलं होतं ते दीपेश आणि परंतु शुभम वर कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय आणि त्या दबावात खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतंय ते म्हणजे 2 महाडिक बंधू विशाल आणि सचिन. पहिल्या चेंडूवर घणाघाती षटकार आला तो विशालच्या बॅटमधून तदनंतर मात्र फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळाला तो म्हणजे सचिन महाडिक. शुभम मारा करेल सचिन महाडिक साठी परत एकदा नो घोषित करतायत पंच आणि हा गचाळाचा विकेट किपिंग पाहायला मिळतोय आणि या चौकार नो प्लस 4 बाईच्या धावा धाव संख्येत भर पडते 5 धावेने छत्रपतीची साऱ्या जगात
ऑन द ग्राउंड इथे मेडॉन लॉंगॉनला फील्ड करतोय शुभम आणि एक धाव घेतली आहे ती म्हणजे सचिन याने 29 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकातील फक्त 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत लिगली 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 29 धावा मात्र कुठलेल्या आहेत आतापर्यंत काकल गवलवाडी या संघाने 4 धावेनंतर मात्र सुसाट वेगाने सुटलेलं हे काकळ गवलवाडी संघाचं इंजिन आता मात्र किती धावसंख्येवर जाऊन थांबतंय ते पाहण्यालायक असेल अनिल 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे 9 चेंडूंचा शिल्लक सुरेखा फटका कव्हर ड्राईव्ह फिल्डर आहे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल या गोलंदाजीची खरं तर गरज होती पहिल्या षटकानंतर मात्र कुठेतरी निष्प्रभ गोलंदाजी करण्यात आली आणि त्याचा मोबदला मात्र रणांच्या रूपात चुकवावा लागला तो म्हणजे श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे आणि 30 धावा आतापर्यंत धावपळकावर लागलेल्या 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे फलंदाजी मार्कवर सज्ज आहे सचिन माडिक जो की आलाय ओपनिंगला आणि संयमी फलंदाजी आतापर्यंत ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली सुरेखा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे गणेश सुरेखा फिल्डिंग सुरेख गॅदरिंग आणि मात्र एका धावेवर रोखण्यात यशस्वी नक्कीच वृंदावन गावचे सुपुत्र पण काकल गवलवाडीवरती अटोनात प्रेम ज्या मामाच्या छत्रेकाये छाली वाढले ते आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र सुरेशजी नटे साहेबांचं इथे आगमन झालंय तरी श्री धारावीर क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झाला जाऊया समालोचनाकडे खरं तर चान्स होता सुरेख फटका होता परंतु तिथे फिल्डर तैनात केलेला होता क्षेत्ररक्षक हजर होता हातात कॅच होता परंतु तो कॅच गमावलेला आहे आणि 2 ने धावसंख्येत भर पडते धावसंख्या होती ती 33 लॉस ऑफ 3 विकेट खरं तर हा झेल कुठेतरी घ्यायचा होता परत एकदा मॅच मध्ये येण्याचा चान्स गमावलाय की काय असं वाटू लागलंय कारण विशाल महाडिकने जेव्हापासून सामना खुलवलाय सेकंड ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बोल केला आणि तदनंतर मात्र थांबण्याचं नाव काही घेतलेलं नाहीये ते म्हणजे काकल गवलवाडी या संघाने कारण पहिल्या षटकात फक्त 4 धावा असल्यानंतर दुसऱ्या षटका अखेर मात्र धावसंख्या पोचलेली आहे ती 3 बाद 33 म्हणजे जवळजवळ 29 धावा मात्र वसूल केलेले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये काय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली त्यात थोडस निष्प्रभ गोलंदाजी म्हणजे अनलिगल डिलिव्हरीज भरपूर होत्या अवांतर धावा सुद्धा देण्यात आल्या बाईचे चौकार सुद्धा देण्यात आल्या आणि त्याच फळीत आपल्याला दिसतंय ते म्हणजे 29 धावा अभि गोलंदाजी मार्कर सचिन साठी बॅटची एज घेऊन जाणारा फाईन लेगच्या दिशेने चेंडू तिथे फिल्डर सज्ज आहे आणि आम्ही जज नशिबाचा नाही म्हणू शकत तर फिल्डरच्या चुकीचा चौकार डीजे अभिषेक ओव्हर मधील दुसरा चेंडू मारा करे सचिन साठी परत एकदा फिरून मारायचा मानस आणि मानस होत यशस्वी चेंडू सीमा रेषा पार षटकार थँक्यू छत्रपती दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि काय अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे सचिन महाडिक अक्षरशः हेरलंय त्यांनी कुठे मारायचे आहेत फटके आणि त्यात मात्र यशस्वी होत होता असताना अभिषेक वर हल्ला बोल तिसरा चेंडू परत एकदा उंच 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 आणि इट्स अ बिग हिट पंच घोषित करतायत हा उत्तुंग असा षटकार एकच राजा
49 लॉस ऑफ 3 विकेट आणि आता मात्र चान्स असेल सचिन माडिक साठी 3 लगातार षटकार. पुढील चेंडू वा काय सुरेख चेंडू हाताळणी केलेली आहे. गुडलेनचा मारा यॉर्कर पद्धतीचा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अपील होती परंतु आपल्याकडे लेग बिफोर विकेट नाहीये त्यामुळे कुठेतरी बचाव होत असताना 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामध्ये आणि कुठेतरी चान्स गमावलाय तो म्हणजे सचिन माडिक याने. खरं तर चान्स होता कारण जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये मात्र लागले होते लगातार 3 षटकारांवरती. श्री सोमजाई क्रिकेट संघ दहिवली दीपेश आणि श्रीराम क्रिकेट संघ रवळे दोन्ही संघ नायकांना विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. परत एकदा गचा क्षेत्ररक्षण फिल्डरला माहितीच नाही चेंडू आणि चेंडू घेतोय सीमारेषेचा वेध. चौकार. भल्या भल्याला धूळ चारुणी रण मैदानी पळवले. भल्या भल्याला धूळ चारुणी रण मैदानी पळवले. थँक्यू डीजे. 55 धावा आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एकदा टाळ्या वाजवा सचिन माडिक साठी. सुरेख फलंदाजी. परत एकदा फिरून मारायचा मानस. शरीराचा वेध घेणारा हा बाउन्सर अयशस्वी. एकावर समाधान मानावं लागेल. 56 धावा 57 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे मुद्रे या संघाकडे पहिल्या षटकात आलेल्या 4 धावा आणि तदनंतर झालेला मात्र हल्ला बॉल. स्वतः ओपनिंगला जाऊन मात्र शेवटच्या षटकापर्यंत खेळला. शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांनी आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली असा हा सचिन महाडिक. अप्रतिम फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपल्याला 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आणि 2 चौकार खणखणीत चौकार पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी म्हणावी लागेल. खरोखरच ज्या फलंदाजीची अपेक्षा असते त्याच्या संघाला नेहमी आपल्या संघासाठी करत असतो असा हा सचिन महाडिक. श्री सोमजाई क्रिकेट संघ दहिवली दीपेश आणि श्रीराम क्रिकेट संघ रोवळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र टॉस साठी यायचंय. विनंती असेल मित्रांनो इनिंग ब्रेक्स मध्ये. मावळ्यांच्या पोलादी मनगटाने मिळवून दिलेल्या स्फूर्तीतून शब्द उमटतात ते हे. जय जय महाराष्ट्र माझा जय झाला महा. श्री सोमजाई क्रिकेट संघ दहिवली दीपेश आणि श्रीराम क्रिकेट संघ रोडला दोन्ही संघनायक मात्र इथे हजर झालेले आहेत. तर मी श्री विनायक महाडिक महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट तळा शाखेचे खजिनदार आणि काकळगवलवाडीचे एक धडाडीचे समाजसेवक म्हणून जे नावारूपाला आले आहेत असे श्री विनायकजी महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही संघामधला मात्र टॉस उडवून घ्यायचा आहे. योगेश महागावकर यांनी मात्र इकडे टॉस करण्यासाठी यायचं आहे. कॅमेरामॅन जरा टॉस कडे घ्यायचंय आणि सन्मान चिन्ह सुद्धा प्रदान करायचे आहेत. श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे तुम्हाला विनंती आहे की आपले बॅट्समन मात्र लवकर पाठवायचे आहेत मित्रांनो. स्पीडअप करायचं आहे थोडं आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय ते म्हणजे काकलगवलवाडी संघाने. मी विनंती करतो विनायक माडिक साहेबांना की आपण सन्मान चिन्ह आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. दहिवली संघाला आपण विनायक माडिक साहेबांना विनंती करतो सन्मान चिन्ह द्यायचं आहे आणि भरत माडिक साहेबांना विनंती करतो की आपण मुंद्रे संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. भरतजी माडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुंद्रे या संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. दहिवली संघाला विनायक माडिक साहेबांना विनंती करतो आपण दहिवली संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे.
बॅट्समन प्लीज मुंद्रे संघ स्पीडअप करायचंय. तरी भरत माडिक साहेबांना विनंती करतो आपण मुंद्रे संघाला सन्मान चिन्ह द्यायचंय. मुद्रे संघ प्लीज विनंती आहे. आव्हान तसं मोठं आहे तुमच्या समोर, परंतु प्रयत्न करावे लागतील आणि 57 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. कारण जर श्री धाबीर क्रिकेट क्लब काकलगवलवाडी आयोजित कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मात्र आपल्याला पोहोचायचं असेल तर 57 धावांचं हे आव्हान पेलावं लागेल. आणि त्यासाठी मात्र आता दाखल होतात मैदानात ते म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू ज्याने की परम गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा दिल्या होत्या असा दीपेश, आणि तिसरा षटक ज्याने हाताळलं होतं तो म्हणजे अभिषेक. आता मात्र वारावर पलटवार करावं लागेल तरच कुठेतरी या सामन्यात मात्र शिरकत करता येईल, ती म्हणजे श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुंद्रे यांना. कारण अप्रतिम फलंदाजी पहिल्या षटकात फक्त 4 धावा असताना मात्र 56 धावांवर नेऊन ठेवलं ते म्हणजे आव्हान. सचिन महाडिक आणि विशाल महाडिक यांच्या बॅटिंग मध्ये खरं तर धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये फक्त 12 चेंडूंमध्ये मात्र 52 धावा वसूल केल्या गेल्या. फुल टोल वसूल या नायगावच्या टिवरी मैदानात आपल्याला पाहायला मिळाले. धुवाधार बॅटिंग, आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर सामना, 56 धावांचा हायएस्ट स्कोर ज्यांच्या नावावर आहे ते स्वतः आयोजक संघ, आणि त्याच्यात नेतृत्व करत असताना कर्तृत्व सिद्ध केलं ते म्हणजे 2 बंधूंनी. पहिल्याच चेंडूवर मात्र बाद झाला होता तो सौरभ, तदनंतर मात्र ती जिम्मेदारी घेत खांद्यावर उभा ठाकला तो म्हणजे सचिन महाडिक, आणि त्याला मोलाची अति महत्वाची साथ दिली ती म्हणजे विशाल महाडिक. आपल्या खेळासाठी, ज्या खेळासाठी तो नावाजलेला होता, आज मात्र भरपूर दिवसांनी त्याची बॅट चमकली आणि अक्षरशः वेळेत चमकली आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी केली. अंकेशचा पहिला चेंडू अक्षरशः चकवून गेलेला आहे दोघांना सुद्धा, बॅट्समन आणि बॉलरला, विकेट किपरला सुद्धा, आणि अशा प्रकारे 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरा सुद्धा यशस्वी, आणि हा चौकार घोषित करत असताना पंच बाईच्या स्वरूपात हा पहिला चौकार येतोय श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुंद्रे. ध्वज है हमारा ऊंचा रे, हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए. थँक्यू डीजे. काहीच ग्राउंड लगत गोलंदाजी करतो, त्याच्या गोलंदाजीमध्ये जास्त बॉल हाईट घेत नाही, उंची घेत नाही, आणि तिथेच कुठेतरी फसगत होते बॅट्समनचे आणि विकेट किपरचे सुद्धा. हा चान्स बॉलर बॅक ड्राईव्ह होता परंतु कुठेतरी असफळ होतोय आणि 1 रन घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे अभिषेक. पहिला वैयक्तिक धाव पूर्ण करण्यात यशस्वी, परंतु लेग बाईच्या स्वरूपात धावांचा श्री गणेशा मात्र झालेला आहे तो म्हणजे श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुंद्रे यांचा. अंकेश परत गोलंदाजी मार्कवर सज्ज, 2 चेंडू 5 धावा, आणि आता फलंदाजीवर सज्ज असे ऑलराऊंडर बॅट्समन दीपेश बॅटची कडा घेऊन चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, सुरेख फिल्डिंग. 1च धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे दीपेश याला. संघाला अपेक्षा असेल ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्या प्रकारची मात्र फलंदाजीची अपेक्षा असेल दीपेश कडून, आणि 6 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 51 धावांचा आव्हान अजूनही असेल. अंकेश मारा करेल अभिषेकसाठी, सुरेखा फटका मिड विकेटच्या दिशेने आणि तिथे मात्र फाईन लेगच्या दिशेने सॉरी, आणि तिथे मात्र फिल्डर आहे. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूत बाईच्या स्वरूपात धावा, चौकार मिळाल्यानंतर मात्र कुठेतरी ब्रेक लावलाय तो म्हणजे अंकेश याने. उंची लहान असली तरी मात्र गोलंदाजीची धार चांगली आहे ज्याच्याकडे, असा हा अंकेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज. आतापर्यंत मात्र फक्त धावा त्याने खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 7. परत एकदा सुरेख फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे फिल्डर आहे, लॉंग ऑनला फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्नच करताना दिसत नाहीयेत आणि अशा प्रकारे धावसंख्या होतीये ती 8.
दीपेश कुठेतरी शांत संयमी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटायला लागले, कारण कुठेतरी हा एक रन घेण्याचा मौका होता परंतु शांत ठेवलाय आणि 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 8 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पहिल्याच चेंडूवर आलेल्या 22च्या धावा 4, तदनंतर मात्र फक्त एकेरी धावावर समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे. आणि हा सुरेख फटका फाईन लेगच्या डोक्यावरून दणदणीत आणि खणखणीत षटकार. जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है जाता रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. नाही, पंचांचा निर्णय आलेला आहे, नो, चेंडू नाहीये. ओके, पंचांनी फक्त मान्य केलं की लक्ष नव्हतं म्हणून हे फक्त चेक करण्यात आलेले आहे. यापुढे असा कोणताही रिव्ह्यू घेण्यात येणार नाही याची सर्व संघनायक आणि संघाने मात्र दक्षता घ्यायची आहे. आता मात्र फक्त पंचांनी मान्य केलं त्यासाठी आपण एकदा मात्र चेक केलेलं आहे. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आल्यानंतर धावसंख्या थोडीशी खुललेली आहे, ती म्हणजे श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे या संघाची 14 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. आणि अजूनही मात्र 43 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे 12 चेंडू मध्ये 43 धावा करायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र थोडासा आपल्या बेफिक्रीपणाने म्हणा किंवा बॅड लकने रनआउट झालेला सौरभ महाडिक आता गोलंदाजी मार्कवर सज्ज. मारा करेल दीपेश साठी. पहिला चेंडू ध्वस्त मस्त उद्ध्वस्त आणि बाद होतो तो म्हणजे दीपेश डीजे. अप्रतिम पहिला चेंडू होता. कुठेतरी राग आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सौरभ महाडिक, कारण एवढ्या मोठ्या धावसंख्येत मात्र त्याचा हातभार लागला नाही आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि त्याचाच कुठेतरी वचपा काढत असताना पहिल्या चेंडूवर मात्र उद्ध्वस्त केलेला आहे तो त्रिफळा दीपेश याचा, ज्याच्याकडून आपल्या संघाला अपेक्षा होती
श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे कुठेतरी आशा लावून बसला होता की दीपेश खेळेल, परंतु ते खिंडार मात्र फोडलेलं आहे, ते म्हणजे सौरभ याने मोठा खिंडार पाडलंय खरं तर. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे मॅन फ्रॉम मुद्रे आतिश धुमाळ. मारा करतोय सौरभ महाडिक. सुरेख फटका, काहीसा ब्लॉक होलचा मारा, लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता, परंतु चांगला वेग मात्र दिसला आपल्याला या बॉल मध्ये, तो म्हणजे सौरभ महाडिक. पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, मिडा स्टंप उडवल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स हाय आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे सौरभ याच्या गोलंदाजीमध्ये. आतिश पुन्हा एकदा सरळ चेंडू, सेम चेंडू, परंतु अंगाचा वेध घेणारा लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव घेण्यात यशस्वी होतोय, तो म्हणजे आतिश. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 1 बाद 15 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, म्हणजे जवळजवळ मध्यांतर झालेला आहे सेकंड इनिंगचा. आता 9 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आता करायच्या आहेत त्या म्हणजे 42 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू 42 धावा, 7 मोठे फटके मारण्याची खरं तर गरज आहे. इतका धुक्याने आता बात होईल असं वाटत नाही, कारण 8 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याच्यामुळेच की काय काकल संघ थोडासा रिलॅक्स आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये कुठेही घाई गडबड केली जात नाहीये. परत एकदा सज्ज सौरभ मारा करेल. अभिषेक साठी टोलवलेला चेंडू उंच उंच, इट्स अ बिग सिक्सर. डीजे गोलंदाजी अभिषेकने मात्र ज्या गोलंदाजीमध्ये रन दिले होते ते मात्र स्कोर करण्याचा प्रयत्न, आणि आतापर्यंत मात्र 2 षटकार पाहायला मिळाले, ते म्हणजे अभिषेकच्या बॅट मधून. आता मात्र दबाव, थोडासा दबाव पाहायला मिळतोय, तो म्हणजे काम अँड रिलॅक्स जो होता तो म्हणजे सौरभ, आता त्याच्यावर मात्र दबाव पाहायला मिळतोय, कारण अभिषेक दमदार फलंदाजी करतोय. आव्हान जरी मोठं असलं तरी मी हार मानलेली नाही. माझ्या संघासाठी जेवढ्या धावा करता येतील तेवढ्याचे मी प्रयत्न करणार, आणि तेच कुठेतरी सिद्ध करत असताना अभिषेक मुद्रे संघाचा ऑलराऊंडर खेळाडू. सुरेखा स्लो ओव्हर 1 पद्धतीची चेंडू हाताळणी होती, तेवढ्या सुरेख पद्धतीने खरं तर खोदून काढला यॉर्कर चेंडू अभिषेक याने, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण तिथे काकलगोलवाडी संघाचा चिता म्हणून ज्याला ओळखलं जातं असा विशाल माडिक मात्र उभा ठाकला होता, आणि त्याच्यामुळेच काय एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 25 धावा, आणि स्पीडअप करायचंय. सूरज गोलंदाजी मार्कवर 32 धावांचा आव्हान, 6 चेंडू आणि 32 धावा, 25 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. सूरज मारा करेल अभिषेक साठी, थोडस प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय, तो म्हणजे अभिषेक. धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या होतीये 26, आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे 6 चेंडू 31 धावांची. 5 मोठे फटके मात्र सामना खोळू शकतात, आणि स्ट्रायकिंग एंडला कोण आहे तर ज्याच्या बॅट मधून आपल्याला आतापर्यंत 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळाले, तो अभिषेक. अभी नाही तो कभी नाही. अभिषेक साठी हा मौका असेल आपल्या संघासाठी. ज्या धावा लुटल्या गेल्या त्याच मात्र आता परत एकदा मिळवायच्यात आपल्या संघासाठी. सूरज नवीन गोलंदाज, बॅटची कडा घेऊन चाललाय विकेट किपरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईन कडे. तिथे सुरेख फिल्डिंग, पडत झडत का होईना मात्र बॉल सुटलेला आहे. प्रयत्न यशस्वी, हा नशिबाचा चौकार. डीजे
एक चेंडू 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही अभिषेक मात्र 5 चेंडू आणि 5 षटकार येतील का हे पाहण्यालायक असेल. परत एकदा अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सूरजाच्या गोलंदाजीमधून युवा गोलंदाज आहे त्याच्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रेशर मध्ये मात्र टाकण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे अभिषेक. धावसंख्या झालेली आहे ती 31 आणि आता गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. 4 मोठे फटके मात्र सामन्यात घेऊन येऊ शकतात, ते म्हणजे मुद्रे या संघाला अभिषेक कडून हा करिश्मा हा चमत्कार होईल का की सूरज मात्र निष्प्रभ करेल अभिषेकला. पाहण्यालायक असेल. 5 चेंडू 26 धावा. परत एकदा फिरून मारायचा प्रयत्न, चेंडू फिरलाय आणि फाईन लेगच्या हातामध्ये चाललाय. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा डायरेक्ट हिट होता परंतु नॉट आउट आणि नॉन स्ट्राईकला सुद्धा नॉट आउट. अशा प्रकारे 2 धावेने धावसंख्येत भर पडते. आता मात्र सामन्यात 4 चेंडू आणि 4 षटकार हे मारावेच लागतील तर आणि तरच मुद्रे संघ मात्र या सामन्यात विजयी होऊ शकतो. हा चमत्कार करावा लागेल जर चमकायचा असेल. श्री धावीर क्रिकेट क्लब काकलगौलवाडी आयोजित कैलाशवासी नितेश रिकामे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये अभिषेक सूरज मारा करेल. परत एकदा पंच दंडित करतायत, अवांतर वाईट घोषित करतायत. सूरजची मला असं वाटतं मिश्रित गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पहिला वाईट, तदनंतर आलेला चौकार, तदनंतर परत एकदा वाईट, तदनंतर 2 रन, त्यानंतर परत एकदा वाईट. कुठेतरी दबाव घेतोय युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर विश्वास दाखवून मात्र कर्णधाराने त्याच्यावर गोलंदाजीची धुरा दिलेली आहे, परंतु आतापर्यंत मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीयेत. सूरज आणि हा परत एकदा बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने जाणारा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. परत एकदा स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. अशा प्रकारे हा मला असं वाटतं 3रा झटका लागतोय तो म्हणजे मुद्रे या संघाला आणि विकेट बाद. डीजे थँक्यू. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 35 22 धावांची गरज आहे. 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. जवळजवळ सामना झुकलेला म्हणावा लागेल तो म्हणजे काकलगौलवाडी या संघाकडे. आता फक्त सामन्यातले आणि हा काहीतरी चमत्कार होतोय की काय आणि पंच दंडित करतायत. नो, पिचच्या बाहेर पिच होतोय आणि अशा प्रकारे मला असं वाटतं फ्री हिट असणार नक्कीच. पंच इशारा करतायत ते म्हणजे नितेश खेडेकर. फ्री हिटचा ह्या पुढील चेंडू असेल फ्री हिट. ठेवा लक्ष बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि सामना करेल तो म्हणजे इन फॉर्म बॅट्समन मुद्रे संघाचा अभिषेक. मोठा फटका येणार का फ्री हिट वरती? हो येतोय, परंतु नाही. बॅटची एज घेतोय आणि चेंडू स्वतः गॅदर करतो तो म्हणजे विकेट किपर कॅप्टन. हा चान्स होता परंतु कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गोलंदाजावरती. आता मात्र काहीच ताळमेळ बिघडत असताना त्याचा रनआउटचा मौका मात्र जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 19 धावा आउट आहे. शिवाजी महाराज की जय जय. थँक्यू.
सूरज अभिषेकसाठी मारा करेल, फिरून मारवायचा मानस होता परंतु मानस होतोय अयशस्वी. अशा प्रकारे एक बाईच्या स्वरूपात धावा मिळते ती म्हणजे मुद्रे संघाला 37 आणि आता बॉल शिल्लक असेल तो म्हणजे शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे अनिल. मॅच ऑन आहे ती म्हणजे काकलगौलवाडी या संघासाठी जवळ विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे. सामना फक्त आता एक चेंडू शिल्लक आहे. परत एकदा दबाव आणि त्याला मात्र इल्लीगल डिलिव्हरीला लीगल बनवलेलं आहे. अवांतर जाता जाता मात्र बॅट टाकलेली आहे ते अनिल याने आणि अशा प्रकारे जिंकलेला आहे तो संघ म्हणजे आयोजक स्वतः श्री काकलगौलवाडी, श्री धाबीर क्रिकेट संघ काकलगौलवाडी. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॉयज. मुद्रे